आहे मी प्रज्वल. पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. उन्हीचा कडाकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि ह्या उन्हीच्या कडाकड्यात आपण आज शेतात आलो आहे. उन्हाळ्यात तर प्रामुख्याने शेतीत काही नसते, कारण विदर्भ म्हटलं तर सिंचनाचा अभाव येतोच आणि विदर्भातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. मात्र एकेकाळी पांढऱ्या सोन्याचा जिल्हा यवतमाळ म्हणून ओळखला जात होता, पण हाच ओळखला जाणारा जिल्हा आता शेतकरी आत्महत्याचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याचे कारण विविध आहे. विदर्भाच्या शेतीत वैविध्य आढळते. येथील हवामान आणि माती हे विशिष्ट पिकासाठी पोषक आहे. एक्झाम्पल म्हणजे कापूस. विदर्भाचे मुख्य नगदी पीक म्हणजे कापूस. हे प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन कापूस या पिकाचे घेतले जाते. विदर्भाचा शेतकरी हा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे आणि तो जगाचा पोशिंदा सुद्धा आहे. पण आज तो स्वतः संकटात आहे. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाची जोड दिल्यास विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होऊ शकतील. जेव्हा विदर्भातील शेतकरी समृद्ध होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होईल आणि महाराष्ट्राचा सुद्धा विकास होईल. असो, शेती करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारे अडचणी येतात. उदाहरणार्थ जंगली जनावरं याचा खूप मोठा त्रास असतो आणि माझ्या वावरात सुद्धा जंगली जनावरांचा खूप मोठा त्रास आहे. तुम्ही बघू शकता, उन्हाळा असून सुद्धा येथील जंगली जनावरं कमी झाली नाही. तर हे आहे वाननेरं. आता उन्हाळ्यात काही नसल्यामुळे वाननेराचा काही फारसा असा त्रास होत नाही, पण जेव्हा शेतीत माल असतो तेव्हा डुक्कर, वाननेरं असे विविध प्रकारचे जंगली जनावरं शेतकऱ्याचे दुश्मनच बनतात. पण असो, हे आहे गावरानी आंब्याचं झाड आणि ह्याच आंब्याच्या झाडावर वाननेर येऊन बसतात आणि नुकसान करतात. त्यामुळे यंदा ह्या आंबे खूप सारे लागले होते आणि ते उतरवले आणि तोडले. आता फक्त 5-6 असे आंबे ह्या आंब्याच्या झाडाला लागले आहे. उन्हाळ्यात आंब्या खाण्याची मजाच वेगळी असते आणि ती मजा यंदा पण आज आम्ही घेतली. पण कडू आणि एक सत्य म्हणजे विदर्भाच्या शेतकरी जग ज्याच्या घामावर जगतो तोच आज मरणाच्या दारात उभा आहे. हे वाक्य विदर्भातील शेतकऱ्याच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरते. महाराष्ट्र हे प्रगत राज्य जरी असले तरी याच राज्याचा एक भाग असलेला विदर्भ आज शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ही ओळख विदर्भाच्या मातीत आणि माणुसकीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. खरंच विदर्भाच्या शेतकऱ्याला मालाला भाव भेटला पाहिजे हीच अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये निरोप घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.